डॉक्टर कांबळे सोल्युशन आणि इन्फिनिटी फाउंडेशन डोंबिवली यांच्या माध्यमातून डॉक्टर कांबळे क्लिनिक यांना 25 वर्ष झाल्यानिमित्ताने मातोश्री हाऊस सिबो हॉटेल येथे मोफत डेंचर कवळी वितरण कॅम्प पार पडला। सदर प्रसंगी कांबळे क्लिनिक इन्फिनिटी फाउंडेशन आणि मातोश्री हॉटेल यांच्यातर्फे प्रदेश अध्यक्षपदी भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याच्या सन्मानार्थ हॉटेलचे मालक रत्नाकर हेगडे यांच्याद्वारे म्हैसूर पकडी घालून सत्कार करण्यात आला। तसेच अन्नधान्याची त्यांची तुलाई करण्यात आली व तुला केलेले अन्नधान्य डोंबिवलीतील पूर्वाचल वसतिगृह येथील स्वयंसेवकांकडे सुपूर्द करण्यात आले। हा सत्कार म्हणजे डोंबिवलीकरांचा विश्वास, प्रेम आणि आपुलकीचे दर्शन आहे। संघटन आणि समाज हितासाठी त्यांनी दिलेली भक्कम साथ सदैव राहो अशी ग्वाही त्यांनी दिली। सदर प्रसंगी डॉक्टर अमय कांबळे, डॉक्टर दीपा कांबळे, डॉक्टर हृदय कांबळे, इन्फिनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित देवस्थळी, कार्याध्यक्ष गौरी डेंगळे, हॉटेल सिबो मातोश्रीचे संचालक रत्नाकर हेगडे आणि सचिन शेट्टी तसेच कांबळे क्लिनिकचे डॉक्टर्स कर्मचारी वर्ग, इन्फिनिटी फाउंडेशनचे पदाधिकारी, रमेश डेंटल लॅबचे रमेश कोटियन, डेंचर टेक्निशियन समीर कदम, अमोल वादवल, डॉक्टर सिद्धी भोसले, डॉक्टर नितीन सोनोने आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट। कांबळे डेंटल सोल्युशन्सला आज 25 वर्ष पूर्ण झाली। त्याच अनुषंगाने आम्ही असा विचार केला की एवढी वर्ष लोकांनी आम्हाला साथ दिली आहे, त्यांचं प्रेम जे आम्ही अनुभवलं आहे तर डोंबिवलीकरांसाठी आणि बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा, म्हणून इन्फिनिटी फाउंडेशनबरोबर मिळून आम्ही एक उपक्रम घेतला होता की जिकडे आम्ही लोकांना मोफत कवळ्या देण्याचं आयोजन केलं होतं। ऑन ॲन ॲव्हरेज कवळ्यांची आपण जर कॉस्ट बघायला गेलात तर कमीत कमी 10,000 पासून 25,000पर्यंत लोकांना कॉस्ट त्याची पडते आणि सगळ्यांना ते गरजेचं जरी असेल तरी परवडत नाही। म्हणून हा उपक्रम हाती घेतला। ऑलमोस्ट 75 लोकांनी ऑल ओव्हर महाराष्ट्र, धुळ्यापासून बीडपासून वगैरे लोकांनी त्याच्यासाठी रजिस्टर केलं। शॉर्टलिस्ट केल्यानंतर 25 कवळ्यांचा पहिला टप्पा आज आम्ही पूर्ण करतो। आपलं असं हे असतं की गव्हर्नमेंटनीच आपल्याला सगळं द्यावं, जी लोक पॉवरमध्ये बसलेली आहेत, जे मिनिस्टर आहेत आणि ह्यांनीच सगळं करायला हवं। पण कुठेतरी आपण प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जरी असू तरी कुठे ना कुठेतरी ज्यांच्याकडनं आपण घेतलं त्या लोकांना थोडंफार प्रमाणात जरी परत देण्याचा जर प्रयत्न सगळ्यांनी करायला गेलं तर मला वाटतं समाजामध्ये बरंच चांगलं होईल। तोच आमचा हा भाव होता या सगळ्या गोष्टींमध्ये आणि दादांचा आशीर्वाद नेहमीच लाभलेला आहे। डॉक्टर कांबळे जे आहेत त्यांच्या डेंटल क्लिनिकला 25 वर्ष पूर्ण झाली होती, तर त्या अनुषंगाने आमची एक बैठक झाली की आपण समाजामध्ये काहीतरी एक चांगलं काम करायच्या हिशोबाने एक आयडिया पुढे आली की आपण जे गरजू आहेत, जे वयस्कर आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना फ्रीमध्ये आपण कवळी म्हणजे डेंचर आपण बसवून देऊया। तर त्याच्यासाठी कसं करता येईल अशी एक आपली संकल्पना पुढे आली। मग त्यानंतर आम्ही इन्फिनिटी फाउंडेशन म्हणजे जे आम्ही स्वतः चालवतो त्या अनुषंगाने मग आम्ही एक फॉर्म बनवला, गुगल फॉर्म बनवला आणि मग तो आपण सगळ्या आपल्या पूर्ण डिजिटल माध्यमातून तो सर्क्युलेट केला आणि मग जे इच्छुक होते जवळपास 116 फॉर्म भरण्यात आले। त्यानंतर 24 मे रोजी आपण सगळ्यांना तिकडे बोलवलं, त्यातून प्रत्येकाचं स्क्रुटिनी करत करत जवळपास 75 लोकांचा आपण तिथे डेंटल क्लिनिकमध्ये बोलवून त्यांना पूर्णपणे त्यांची मापं वगैरे घेऊन त्याच्यातनं आपण त्यांना पुढच्या सिटिंग्स दिल्या। अशा प्रकारे 5 ते 6 सिटिंग्स 75 लोकांच्या झाल्या आणि आज त्याची 20 जुलै रोजी आज पहिली बॅच आपण माननीय प्रदेशाध्यक्ष भाजपाचे रवींद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते त्यांचं वितरण केलं आहे। यामध्ये इन्फिनिटी फाउंडेशन तसेच महत्त्वाचा रोल डॉक्टर कांबळे यांचं क्लिनिक, त्यांचा सर्व स्टाफ आणि मातोश्रीचे रत्नाकर हेगडे यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलं आणि आजपासून ते याच्यानंतर पण पुढे जे काही बाकी आहेत त्याचं हळूहळू वितरण होईल। आज किती जणांना? आज आपण 17 लोकांना पहिल्या बॅचमध्ये दिलेले आहेत। पुढची बॅच जशी जशी तयार होईल तसं तसं त्याचं वितरण करण्यात येईल। धन्यवाद। खरं तर डॉक्टर कांबळे यांचे आणि त्यांचे कुटुंबीय हे सामाजिक बांधिलकी ठेवून नोबल प्रोफेशन म्हणून गेली वर्षानुवर्ष डोंबिवली शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये काम करतात। राजकारणामध्ये ज्यावेळेला
लोकप्रतिनिधी म्हणून मी जेव्हा काम करतो त्यावेळेला आमच्याकडे येणारे अत्यंत गरीब पेशंट्स आणि मग त्या गरीब पेशंटकडे जर पैसे नसतील तर काय कोणाकडे पाठवावं, त्यावेळेला नेहमीच वर्षानुवर्ष डॉक्टर कांबळींकडे पाठवण्याची एक प्रथा आणि परंपरा ही आमच्याकडे आहे. आणि आज त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सेवाव्रतीच्या माध्यमातून ते सातत्याने काम करत आहेत. त्यांनी एक ट्रस्टही तयार केली आहे आणि त्या ट्रस्टमध्ये त्यांचा मुलगा हा स्वतः त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम करतो. आणि आज त्यांनी वृद्ध आणि गरजू अशा व्यक्तींना ज्यांना दातांचा अतिशय त्रास होतो आणि मग त्यांना कवड्या लावाव्या लागतात आणि ते ट्रीटमेंट न परवडणारी आहे आणि मग अशा महाराष्ट्रातील गरजूंना त्यांनी 75 जणांना तसा कवड्या देण्याचं ठरवलं आणि आजचा तो दिवस होता. खरं तर आम्ही सर्वजण अत्यंत आनंदी आहोत की त्यांनी सुरू केलेलं सेवाव्रती काम ही त्यांची पुढची पिढी ही सुद्धा करण्याचं काम करत आहे. मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.